आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे पुत्राला वाचवण्याच्या पित्याच्या वेगवेगळ्या योजना. यामध्ये राजपुत्राला वश करण्यात ज्या स्त्रिया या ठिकाणी नियोजित केल्या होत्या त्या स्त्रियांना या ठिकाणी अपयश आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तद्वतच महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत आणि राजपुताचे महामंत्र्याला उत्तर असं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आज आपण या ठिकाणी घेणार आहोत शाक्य संघात प्रवेश. ज्या राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी तो देण्याचा संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्रासह विचार करण्यात पुष्कळ असा वेळ खर्च केला. पण आतापर्यंत योजलेल्या या उपायाखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना या ठिकाणी सुचला नाही. आणि ज्याच्या या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले, या सगळ्यांचे हावभाव या रतिभाव हृदयात लपून ठेवलेल्या त्या युवतींचे या ठिकाणी अंत्यपूर्व विसर्जन करण्यात आलेले आहे. आणि आज या ठिकाणी पाहणार आहोत आपण शाक्य संघात प्रवेश. शाक्याचा एक संघ होता. वयाची 20 वर्ष झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे. सिद्धार्थ गौतमाला आता मात्र वयाची 20 वर्ष पूर्ण झाली होती. संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते. शाक्याचे एक सभागृह होते, त्याला संथागार म्हणत असत. ते कपिलवस्तू नगरात होते आणि संघाच्या सभाही याच संथागारामध्ये होत असत. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा घेण्याच्या हेतूने शुद्धोधनाने शाक्याच्या पुरोहिताला संघाची सभा बोलवण्यासाठी सांगितले आहे. त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या या संथागारात संघाची सभा झाली आणि सिद्धार्थांना संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेमध्ये ठराव मांडला. ठराव मांडल्यानंतर तेव्हा शाक्याचा सेनापती आपल्या जागेवरून उठून उभा राहिला. संघात उद्देशून त्याने पुढील वक्तव्य म्हटलेलं आहे. पुढील प्रमाणे भाषण केलं. शाक्य संघातील शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय 20 वर्षाचे असून तो सर्व दृष्टीने ह्या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे आणि म्हणून त्याला ह्या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवतो. हा पुरोहिताने ह्या सेनापतीने माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे. प्रस्ताव ठराव मांडलेला आहे आणि ज्याला कुणाला या ठिकाणी काही म्हणायचं आहे, या प्रस्तावाच्या विरुद्ध जर कुणाचं काही मत असेल तर त्याने आपलं मत या ठिकाणी व्यक्त करावे असं या ठिकाणी बोलल्या गेलेलं आहे, सांगितलेलं आहे. या सूचनेवर विरुद्ध जे आहे कोणीही बोलले नाही. त्यावर सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असेल त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. ठरावाविरुद्ध बोलण्यास कुणीही उभे राहिले नाही आणि पुनस्त या ठिकाणी सेनापती तिसऱ्यांदा सुद्धा सांगतो की जे कोणी या ठरावाविरुद्ध असतील त्यांनी आपले मत सांगावे किंवा तसे बोलावे. कारण ज्या संथागारामध्ये एखादा ठराव पारित होत होता, एखादा ठराव मांडला जात होता,
तर त्या संथागाराचा असा नियम होता की जो ठराव आहे तो 3 वेळेस म्हणायचा आणि त्याला जर कुणी विरोध दर्शवला नाही तर त्या ठरावाला संमती दर्शवलेली आहे असं या ठिकाणी मान्यता किंवा मानल्या जात असे. शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्याच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला आहे असे जाहीर करता येत नव्हते. सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थ गौतमांना शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे या ठरावामध्ये जाहीर करण्यात आले. तदनंतर शाक्याचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहण्यासाठी सांगितले. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तुला मान्य आहे का? हे तू मानतोस ना? होय महाराज, सिद्धार्थाने उत्तर दिलं. संघाच्या सभासदत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत काय? नाही महाराज, मला ती बंधने ठाऊक नाहीत, पण मी जाणून घेण्याने मी सुखी होईल असं सिद्धार्थ गौतमाने म्हटलं. पुरोहिताने म्हटले, प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्य काय आहेत ते सांगतो. असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक कर्तव्य या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. पहिला या ठिकाणी कर्तव्य सांगत असताना तू संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण जे आहे तनमन धनपूर्वक केले पाहिजे. दुसरा या ठिकाणी कर्तव्य आहे संघाच्या सभामधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये. तिसरा आहे कोणत्याही शाक्याच्या वर्तनात तुला दिसून येणारे जे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखवले पाहिजे. चौथा या ठिकाणी कर्तव्य आहे तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये, परंतु तू जर अपराधी असशील तर तू ते तसे कबूल केले पाहिजे, अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगितले सुद्धा पाहिजे. पुरोहित पुढे म्हणाला, यानंतर मी तुला संघाच्या सभासदाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो. आता या ठिकाणी कर्तव्य सांगितलेली आहेत. आता मात्र या संघाच्या सभासदामध्ये तू अपात्र कशा पद्धतीने ठरतो हे या ठिकाणी मुद्दे सांगितले गेलेले आहेत. पहिला आहे तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस. तो कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू चोरी केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू खोटी साक्ष दिलास तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाही. सिद्धार्थाने म्हटले, महाराज, शाक्य संघाच्या या शिस्त पालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला आभारी आहे. मी त्या नियमनाचे त्यांच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिक प्रयत्न करीन अशी मी आपल्याला खात्री देतो. त्यानंतर सभासदत्व झाल्यानंतर या ठिकाणी कर्तव्य आणि या सभासदातला अपात्रतेचे जे मुद्दे आहेत ते या ठिकाणी सांगितल्यानंतर सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यावर आता मात्र 8 वर्ष लोटलेली आहेत. 8 वर्ष लोटली म्हटलं म्हणजे आता सिद्धार्थाला किती वर्ष झालेले आहेत? 28 वर्ष झालेली आहेत. कारण ज्या संघाचं सभासदत्व होण्यासाठी वयाची किती वर्ष लागतात? 20 वर्ष लागतात. आपल्याला मतदानासाठी किती वर्ष पाहिजे? 18 वर्ष. तशाच पद्धतीने या ठिकाणी या संघाचा सभासदत्व सुद्धा होण्यासाठी
20 वर्ष हवे आहेत. आता सिद्धार्थांना या ठिकाणी 20 वर्ष झालेली आहेत. सभासदत्व पत्करून या ठिकाणी आता 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि मग संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढा लाभ देत असे तेवढाच लाभ तो संघाच्या कार्यात घालीत असे. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्णन आदर्श असे होते. म्हणजे ज्या पद्धतीने सिद्धार्थ स्वतःच्या खाजगी कामामध्ये तो जेवढा लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात सुद्धा घालीत असे. जसं आज आपलं हे महिला मंडळाने या 3 महिन्याच्यासाठी अधिष्ठान मांडलेलं आहे. आपण सुद्धा आपली घरातली कामं आवरून या ठिकाणी वेळ देता. तशाच पद्धतीने या ठिकाणी सिद्धार्थ सुद्धा आपली खाजगी जी काही कामं आहेत ती कामामध्ये जेवढे लक्ष देत होते तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात सुद्धा घालीत असे. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श होते व त्यामुळे तो सर्वांना असा प्रिय झाला होता. तो संघाचा सभासद झाल्यापासून 8व्या वर्षी एक अशी घटना घडली की जी शुद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थांच्या जीवनातील आणीबाणीची स्थिती ठरली. या दुःखांकितेचा आरंभ जो आहे अशा पद्धतीने झाला, म्हणजे खालील पद्धतीने झालेला आहे. शाक्याच्या या राज्याच्या सीमेला लागून कोलियाचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्य विभागली गेली होती. म्हणजे ह्या बाजूला एक राज्य आणि ह्या बाजूला एक राज्य आणि मधून नदी ही वाहत होती, ज्या नदीचे नाव रोहिणी असं आहे. आता रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपल्या शेतीकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे यावरून प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा सदोदित वाद होत असे. आणि या वादाची परिणिती म्हणजे या वादाचा जो काही परिणाम आहे तो मात्र भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे. आता सिद्धार्थाच्या या वयाला 28 वर्ष झाली. त्या वर्षी शाक्याच्या व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा असा संघर्ष झाला. दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापती झाल्या. जेव्हा या संघाची माहिती शाक्य व कोलीय यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता मात्र युद्धेनेच कायमचा निकाली काढावा असे त्यांना या ठिकाणी वाटले. आणि म्हणून शाक्याच्या सेनापतीने कोलियाशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलवले, अर्थातच सभा बोलावली. संघाच्या या सभासदांना उद्देशून तो सेनापती म्हणाला, आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आणि अशा प्रकारच्या या आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियाकडून घडलेली आहेत. आम्ही ती आजपर्यंत सहन केली, पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही आणि हे थांबवलेच पाहिजे. आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणून कोलियाच्या विरुद्ध आता मात्र युद्ध पुकारणे हाच एक मार्ग आहे असं शाक्यांच्या पुरोहितांनी या ठिकाणी अर्थातच सेनापतींनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. कोलियाच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी या संथागारामध्ये ठराव मांडतो आणि या ठरावाला ज्याचा विरोध असेल त्यांनी बोलावे. सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफलही होत नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे ही रोवली जातात. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा कोणीतरी दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला सुद्धा जिंकणारा कोणीतरी दुसरा
भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला सुद्धा लुबाडणारा दुसरा कुणीतरी भेटतो. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, संघाने कोलियाच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला या ठिकाणी वाटते. प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घ्यावी आणि काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्या लोकांनीही आक्रमण केले आहे आणि आपल्या लोकांनीही आक्रमण केलेले आहे असे असल्याचे मी ऐकतो आहे. हे जर खरे असेल तर आपण सुद्धा या ठिकाणी निर्दोष नाहीत, आपल्यामध्ये सुद्धा दोष आहेत. सेनापतीने उत्तर दिले, होय, आपल्या लोकांनीही अतिक्रमण केले, तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती. सिद्धार्थ गौतम म्हणाला, यावरून हे स्पष्ट होते की आपण दोषापासून पूर्णपणे मुक्त नाहीत आणि म्हणून मी असे सुचवतो की आपण आपल्यातून 2 माणसे निवडावी. कोलियांना त्यांच्यापैकी 2 माणसे निवडायला सांगावे आणि या चौघांनी मिळून 5वा मनुष्य निवडून घ्यावा आणि या 5 जणांनी हे भांडण मिटवावे. म्हणजे कोलियाची 2 माणसं आणि शाक्यामधली 2 माणसं आणि या 4 माणसांनी मिळून 1 माणसाची निवड करायची आणि 5 जणांनी जो काही निर्णय आहे तो निर्णय या ठिकाणी सांगायचा आणि तो सगळ्यांना मान्य आहे असं या ठिकाणी म्हणायचं. तदनंतर सिद्धार्थ गौतमाच्या या सूचनेला अनुमोदनही मिळाले. ही जी काही सूचना आहे ती सगळ्यांना मान्यही झाली, या सूचनेला अनुमोदनही मिळाले. परंतु सेनापतीने या सूचनेचा काय केला? विरोध केला. तो म्हणाला, माझी खात्री आहे की कोलियाचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन होत नाही तोपर्यंत या ठिकाणी थांबणार नाही. यामुळे मूळ ठराव व त्याला सुचवलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली आणि सिद्धार्थ गौतमाने सुचवलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली. ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीरही करण्यात आले. सेनापतीने त्यानंतर आपल्या स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला आणि त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला आणि म्हणाला, हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला पुनस्त विनंती करतो. शाक्य आणि कोलीय यांचा निकटचा संबंध आहे. त्यांनी परस्परांना नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. जसं शेजारी जवळ असतात आणि म्हणून या ठिकाणी रोजचा संबंध येतो, तशा पद्धतीनं सिद्धार्थ म्हणतात की शाक्य आणि कोलीय या ठिकाणी जवळच आहेत, परस्परांचा या ठिकाणी नाश होतो आणि म्हणून त्यांनी परस्परांना नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. असा या ठिकाणी आपला रोजचा जो आहे हा निकटचा प्रसंग आहे असं पुनस्त या ठिकाणी सिद्धार्थ समजावण्याचा प्रयत्न करतात. परंतु सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने पुनस्त या ठिकाणी खोडून काढले. अर्थातच पुन्हा सेनापतीला हे मान्य नव्हतं. त्याने जोर देऊन सांगितले, क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाहीत. आपल्या राज्याकरिता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे. म्हणजे या ठिकाणी क्षत्रियाचा काय धर्म आहे या ठिकाणी सिद्धार्थांना सांगला जातो. यज्ञयाग करणे हा ब्राह्मणाचा धर्म आहे, युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे, व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे, तसेच सेवा आणि चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे, हीच आपल्या शास्त्राची आज्ञा आहे. सिद्धार्थानं उत्तर दिलं, धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर शमत नाही, वैरावर प्रेमानेच मात करता येते. सिद्धार्थांनी या ठिकाणी धर्माची व्याख्या अशी केलेली आहे की वैराने वैर जे आहे ते शमत नाही किंवा शांत होत नाही, परंतु वैराने वैर जर थांबवायचं असेल तर वैरावर प्रेमानेच मात करता येते. अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काहीही आवश्यकता नाही.
मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझा प्रस्तावाला विरोधच आहे. या संबंधी संघाचे काय म्हणणे आहे? हा प्रस्ताव मतास टाकून याचा खात्री करून घेऊया. त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला आणि फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे त्या ठिकाणी घोषित करण्यात आले. आणि तदनंतर जे आहे या ठिकाणी दुसरा दिवस आता उजाडला आणि दुसरा दिवस उजाडल्यानंतर युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधी आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरीही सभा बोलावली. संघाची सभा भरल्यानंतर कोलियाशी आता युद्ध करायचंय आणि युद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी फौज तयार करायची आणि फौज तयार करायची म्हटलं म्हणजे 20 आणि 25 वर्ष वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी त्या ठिकाणी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असा सेनापतीने पुनस्त या ठिकाणी त्या संथागारमध्ये ठराव मांडला. संघाच्या या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूकडचे लोक या सभेला आता उपस्थित होते. ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काहीही एक अडचण नव्हती. त्याच्या अगोदरच्या या निर्णयाचा तो स्वाभाविकच या ठिकाणी परिणाम होता. ज्यांना युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काहीही एक अडचण नाही. परंतु ज्या अल्पसंख्याकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्याच्या पुढे प्रश्न निर्माण असा झाला की बहुसंख्यांच्या पुढे नमावे की नमू नये. अल्पमतवाल्यांनी निश्चय केला की बहुमतवाल्याच्या पुढे नमायचे नाही आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. दुर्दैवाने त्याच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते. कदाचित त्यांना बहुमतवाल्यांना विरोध करण्यापासून होणाऱ्या या परिणामाची जाणीव असावी. जेव्हा सिद्धार्थाने हे पाहिले आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत तेव्हा तो उभा राहिला व संघाला उद्देशून म्हणाला, मित्रहो, तुम्हाला जे वाटते ते तुम्ही करा. तुमच्या बाजूला बहुमत आहे. परंतु मला खेदाने या ठिकाणी म्हणायचं आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करेन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धातही भाग घेणार नाही. आता या ठिकाणी असा मुद्दा आहे की काही लोकांना सिद्धार्थांचं म्हणणं मान्य होतं परंतु त्या ठिकाणी बोलायला कुणीही तयार नाही. आता दोन बाजू या ठिकाणी झालेल्या आहेत की काही लोकांना त्या सेनापतीचं मत मान्य होतं आणि काहींना सिद्धार्थांचं मत मान्य होतं. परंतु काय होतं, आपल्यालाही अशी अडचण येते की एका साईडला खूप मोठे लोक दिसले की आपली जरी बाजू सत्याची असेल तरी आपल्याला वाटतं नाही त्या साईडला खूप मोठे लोक आहेत आणि मग सत्याची बाजू घेणारी लोक सुद्धा त्यामध्ये काय होतात, सामील होतात. आणि याही ठिकाणी तसंच झालेलं आहे. आणि मग या ठिकाणी सिद्धार्थांनी हे सगळं पाहून म्हटले की तुम्हाला जसं करायचं तसं करा, मला यामध्ये काही अडचण नाही. परंतु मी या ठिकाणी पुन्हा मी या सैन्यामध्ये भरतीही होणार नाही आणि युद्ध सुद्धा करणार नाही. सिद्धार्थ मात्र आपल्या बाजूने कसे राहिलेले आहेत, ठाम राहिलेले आहेत. बाकीचे तुम्ही तिकडे जा परंतु मी माझ्या शब्दावर मी माझ्या मतावर कसा आहे, ठाम आहे असं या ठिकाणी सिद्धार्थ म्हटलेले आहेत. मी विरोध करीन, मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धातही भाग घेणार नाही. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापती म्हटला, संघाचा सदस्य होताना तू घडलेल्या या शक्तीची जरा आठवण कर. तू त्यापैकी एका जरी शक्तीचा भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावं लागेल. सिद्धार्थांनी उत्तर दिले, होय, मी माझ्या तनमन धनाने शाक्याची हित संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. पण हे युद्ध शाक्याचा सुहिताचे आहे असे मला वाटत नाही आणि शाक्याच्या या सुहितापुढे मला लोकनिंदेची सुद्धा पर्वा नाही.
कोलियाबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या या कारणावरून शाक्य हे कौशलधिपतीच्या हाताचे कसे खेळणे बनले याची आठवण करून देऊन सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा पुनः या ठिकाणी इशारा दिला आणि तो म्हणाला, हे समजणे कठीण नाही की कौशल राजाला हे युद्ध शाक्याचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल. सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुझे हे भाषण कौशल्य तुझ्याच उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे. कदाचित तुला असे वाटत असेल की कौशल राजाच्या या अनुज्ञे वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर याहीपैकी कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जरी फरमावली तरी कौशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही. पण लक्षात ठेव, तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरेही काही मार्ग आहेत. संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल. याकरिता कौशल राजाची अनुमती मिळवण्याची संघाला काहीही आवश्यकता नाही. कोलियाशी युद्ध करण्याच्या संघाच्या या योजनेला विरोध करीत राहिल्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव होती. त्याला तीन पर्याय विचारात घ्यावे लागले. एक म्हटलं म्हणजे सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे हा मुद्दा. दुसरा असा होता की देहांत शासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे आणि तिसरा होता आपल्या कुटुंबियावर सामाजिक बहिष्कार ओढून घेऊन त्याच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे. आता पहिला मुद्दा काय होता? बोला, पहिला मुद्दा काय होता? अभिनंदन छोट्या बालकाचं, टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करा. किती फास्ट त्याने उत्तर दिलेलं आहे. अर्थातच तो बालक जो आहे लक्षपूर्वक या ठिकाणी ऐकत आहे. पहिला मुद्दा असा होता की सैन्यात भरती होणं आणि युद्धाला सामोरे जाणं. त्यामुळेच तो सगळा हा खटाटोप झाला आणि सिद्धार्थाने त्याला नकार दिलेला आहे. मग पहिला मुद्दा सिद्धार्थ मान्य करतील का? नाही ना करणार. जो शेवटचा मुद्दा आहे, माता पित्याची संपत्ती जप्त करणार आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला बहिष्कार टाकणार आहेत, हे कोणत्या मुलीला मान्य राहील का? नाही राहणार. आणि सिद्धार्थाने हे दोन्ही मुद्दे मान्य केले नाहीत. मग कोणता मुद्दा राहिला? देश त्यागाचा किंवा देहांताचा. पहिला प्रथम पर्याय न स्वीकारल्याबद्दल त्याचा निर्धार होता. तिसऱ्या पर्यायाविषयीचा विचार त्याला असह्य होता. या स्थितीला त्याला दुसरा पर्याय अधिक योग्य वाटला. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका. सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका. त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्याची उपासमार करू नका. ते निरपराध आहेत. अपराधी मीच आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहांताची व देशत्यागाची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या. ती मी खुशीने स्वीकारीन. याविषयी कौशलधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही, याचे मी आपणास अभिवचन देतो, असं या ठिकाणी सिद्धार्थांनी म्हटलेलं आहे. आणि देशत्याग किंवा देहांताची जी मुद्दा आहे हा सिद्धार्थांनी या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत, ती
ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.